ओके. तर आपण मीटिंग चालू करूया. सध्या आपला विषय असा आहे की भरपूर लोकांना आपण माहिती सांगायला जातो, तर सांगायला जाताना सुरुवात काय करायची. तर साधी सोपी तुम्ही आता जेव्हा लोकांच्याकडे जाल तेव्हा फक्त लोकांच्याकडे गेला तर तुम्ही गप्पा मारायला जा. आता आपली 9ची मीटिंग चालू आहे. ओके. लोकांच्याकडे जायला गप्पा मारायला जा आणि त्यांना विचारा सध्या तुम्ही काय करताय. ओके. याच्यानंतर किती वर्षापासून करताय, साधे प्रश्न आहेत. हे प्रश्न लिहून काढा. दुसरं काही त्याला मेथड नाहीये. तिसरा प्रश्न आहे, सध्या जे काम करतात त्यात लय भारी वाटतंय का. ओके. आणि हा हा शब्द वापरा, सध्या जे काम करताय त्यात लय भारी वाटतंय का. ओके. तिसरी गोष्ट, सध्याच्या कामात मला कुठली गोष्ट खटकतीये. तुमची स्वप्न काय आहेत. महिन्याला किती इन्कम पाहिजे असं तुम्हाला वाटतंय. सध्या स्वप्न आहेत ती पूर्ण होण्यासाठी आता जे राबताय तसंच राबत राहिलं तर किती वर्ष लागतील. त्याच्यानंतर तुमची स्वप्न पूर्ण करण्यासाठी सध्या तुम्ही काय करताय. पुढची 5 वर्ष असंच करत राहिला तर काय होईल. आणि शेवटचा प्रश्न, हे सगळ्या प्रश्नांची उत्तरं सकारात्मक भेटल्यानंतर तो जे काय सांगतो त्यातनं अंदाज घेऊन, ओके, ज्याला पॉझिटिव्ह उत्तर देतो, छान बोलतो, योग्य वाटतो तर सांगायचं, नाही तर टाटा बाय बाय त्या मिनिटातच करायचा. आवश्यकता नाही तिथे टाइमपास करायची काय सुद्धा. आपल्याला वेळ कमी आहे आणि काम भरपूर आहे. त्यामुळे लोकांचं तुम्हाला माइंड रीड करता आलं पाहिजे. आणि लोक उत्तर कशी देतात त्याच्यावरती लोक तुम्हाला ओळखता येतात, ते ओळखायला शिका. आणि मग हे जर मी सगळं तुम्हाला सांगतोय, मला कळालंय, तर मी तुम्हाला अशी संधी देतो की ज्यातनं तुमची स्वप्न पूर्ण होतील, तुमच्या संसाराला हातभार लागेल. तर तुम्हाला ऐकायला आवडेल का, असं जर म्हटलं तर सांगायला सुरुवात करा. आणि मग त्याला डिएक्शन सांगा. डिएक्शन काय आहे, डिएक्शनचा फुल फॉर्म डॅक्सन आहे, शॉर्टकट डिएक्शन आहे. मिनिंग ट्रस्टवर्दी आहे, सगळ्यात महत्वाचं. उगवता सूर्य, झाडं, पाणी, नॅचरल, ह्याच्याबद्दल तुम्ही चांगलं बोलू शकता. ओके. हे आपल्या कंपनीचा लोगो. आपल्या कंपनीचे ओनर डॉक्टर लिम शिओजिन. व्यक्ती आपल्यासारखीच होती, मिडल क्लास फॅमिली. त्या सरांचे वडील माथाडी कंत्राटदारांचा मुलगा. पण त्यांनी स्वप्न पाहिलं, त्यांनी शिक्षण घेतलं, ते पण इंजिनियर झाले. पण त्यांना वाटलं की त्यांचा माइंडसेट होता की मी काहीतरी मोठं करू शकतो, मला जगाला काहीतरी द्यायचंय. सगळा खेळ आहे तुमच्या माइंडसेटचा. तुम्हाला फक्त तुमची गरिबी दिसत असेल, तुमची हाल अपेष्टा दिसत असतील, ते बाजूला ठेवा. तुम्हाला काय बनायचंय आणि काय करायचंय, त्यांच्या डोक्यात जसं आलं की काय आलं, टू प्रोव्हाइड हेल्थ, वेल्थ, हॅपीनेस टू द एंटायर वर्ल्ड. तसं मला जगासाठी काहीतरी करता येईल, ते त्यांनी घेतलं, स्वतःची कंपनी चालू केली आहे. आणि कंपनी पहिल्यांदा डिएक्शन आलं डॉक्टर रत्ना वसुपाल मॅडमच्या घरी चेन्नईमध्ये. कोणाच्या घरी आलंय, त्या डॉक्टर होते. डॉक्टर रंजन एवढी आहेत, इपन कोशी डॉक्टर आहेत. असे दिग्गज डॉक्टर, जे डॉक्टर तुम्हाला आज नाही म्हणतात, ते त्यांचं शिक्षण यांच्या तुलनेत एकदम चंगुपंगू आहे. सगळ्यात महत्वाचं, यांचं क्वालिफिकेशन, यांची श्रीमंती, यांच्या घरची आवडहवेपणा, हे सगळं म्हणजे दे आर बॉर्न विथ गोल्डन स्पून, सोनेरी चमचा तोंडात घेऊन आलेल्या व्यक्ती आणि खूप टॅलेंटेड. ओके. टॅलेंट म्हणजे आपण तिथं नम्र व्हायला पाहिजे. अशी लोक जर डिएशन करतात आणि आता डॉक्टर रत्नवसुपाल नसताना पण लोक वाढवत आहेत, तर मी माझ्या घरातली काय छोटी मोठी कारणं सांगतो राव. म्हणजे सगळ्यात महत्वाचं की मला कामात राहायचंय, डिएशन वाढवायचं, ही लोक आपल्या करता आयडॉल आहेत, सगळ्यात महत्वाचं. आणि एवढंच नाही तर इंडियातल्या टॉप मोस्ट 40 डॉक्टरांनी, इंडियन मेडिकल असोसिएशन ॲलोपॅथीच्या डॉक्टर लोकांनी 6 महिने रिसर्च केलाय आपल्या डिएशनच्या प्रोडक्टचा. आणि प्रोडक्टचं ट्रॅक रेकॉर्ड प्रूव्हन आणि चांगलं आहे सगळ्यांच्यासाठी. मग डिएक्शन का करायचं, तर मला आरोग्य पाहिजे. आरोग्य कोणाला नको आहे रे. आता अगदी तळागाळातल्या रस्त्यावरच्या माणसापासून अगदी श्रीमंत अडाणी अंबानीपर्यंत आरोग्य पाहिजे. जर तुमचं शरीरच तुमची साथ देणार नसेल तर तुमच्या संपत्तीला काय करायचंय, काहीच उपयोग नाहीये. आणि शरीर हीच तुमची संपत्ती आहे, पण त्याच्याकरता मी क्वालिटी खातोय का, क्वालिटी वापरतोय का, या गोष्टी विचारात घ्या. बाजारात जे स्वस्त मिळतं ते तुम्हाला स्वस्त बनवतं. स्वस्तात मरायचं नाही आपल्याला. आपल्याला काहीतरी चांगलं जगायचंय, करायचंय. त्याच्याकरता आरोग्य चांगलं पाहिजे, तर क्वालिटी प्रोडक्ट खाण्यासाठी डिएक्शन आपल्याकडे आलंय. जे खाऊन मला छान वाटलं, मी त्यातनं लोकांना शेअरिंग आणि करून, शेअरिंग आणि केअरिंग. तुम्ही शेअरिंग अशाच लोकांना करा की ज्यांचं तुम्हाला केअर करावीशी वाटते. ओके. ज्याची केअर करावीशी वाटत नाही, मग तो काय करतो, डॉक्टर आला माझ्याकडे, पेशंट, टाकलं इंजेक्शन, टाकलं ऑपरेशन, गेला घरी. वकील आला, केस आली माझ्याकडे, त्याला आपल्याला कामगारासारखा किंवा एखाद्या आपण काय म्हणू,
हातात आपल्याला जो कस्टमर मिळतो, कस्टमर नाही पाहिजे आपल्याला, आपलं कन्झ्युमर पाहिजे. कस्टमर हा वन टाइम असतो, कन्झ्युमर हा लाईफ टाइम असतो. त्याच्याकरता मला कन्झ्युमरची बँक तयार करायची आणि त्यांच्या घराघरात हॅपीनेस पुरवायचं आहे. त्याच्याकरता आपल्याकडे ब्रह्मास्त्र आहे. हे ब्रह्मास्त्र कोणाकडे ॲलोपॅथीमध्ये पण नाही, कुठल्या डॉक्टरकडे पण नाही, कुठल्याच कंपनीमध्ये सुद्धा नाही. आपलं ब्रह्मास्त्र काय आहे? आरजीजीएल, मॉरन्झी, नोनी आणि स्पिरुलिना हे आपलं ब्रह्मास्त्र आहे. कुठल्याही कंपनीकडे ते नाही. आणि हे ब्रँड आहे आपला सगळ्यात महत्वाचा, हा त्रिदेव आहे. ओके. त्याच्यामुळं आरजीजीएल फुल बॉडी सर्व्हिसिंग करतं. आणि आरजीजीएल ला आपण काय म्हणतो? किंग ऑफ हर्ब, जडी बुटीचा राजा. राजाकडे असे सगळे गुण आहेत जे तुमच्या बॉडीतली पूर्णपणे कमजोरी दूर करतील, तुम्हाला न्यूट्रिशन चांगलं पुरवतील. त्यामुळे जर तुम्हाला हेल्दी निरोगी राहायचंय तर तुम्हाला आरजीजेल खाण्यापासून पर्याय नाही. ज्याच्या बॉडीवरती आजाराचं लेबल लागले त्याला आरजीजेल खायला द्या. मॉरन्झी, नोनी हे कशाला? हार्मोनल इम्बॅलन्स, पोट अपचनाच्या तक्रारी, आणि ज्याचं प्रॉब्लेम आहे ऍसिडिटी, आम्लपित्त, कमजोरी, थकवा, एनर्जी नाही, उत्साह नाही, रक्त कमी झालंय, पिरियडचे प्रॉब्लेम, म्हणजे पोट आहेत पण पचत नाही, तिचं लग्न झालंय पण तिला बाळ होत नाही, डोकं आहे पण त्याच्यावरती केसच नाहीत, त्वचा आहे पण छान दिसतच नाही, असं छान मस्त वाटत नाही, तिथं स्पिरुलिना द्या. ऍडिशनल प्रॉपर्टी येते, ऍडिशनल बेसिक आरजीजीएल. मॉरन्झी हे तुम्हाला विशेष गुणवत्ता, पोटदुखी वगैरे. आणि स्पिरुलिना जे तुमच्याकडे आहे पण कमी आहे, वाटतं अजून 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 काहीतरी पाहिजे, तिथं माझी स्पिरुलिना गेली पाहिजे हाय क्वालिटी करता. त्यामुळे हे 3 प्रोडक्ट. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं, आपली बॉडी ना, आपल्या बॉडीतलं रक्त आहे. आपल्याला रक्ताची कमतरता जाणवते आहे सर्वांना. ते रक्त कुठं मिळेल? बाजारात अजून कारखाना झाला नाही, आयुष्यात कोणाच्या कधी होणार नाहीये. त्याच्यामुळं आता आपल्या बॉडीतलं रक्त बांधण्यासाठी आपल्याकडे आली स्पिरुलिना. हे आहे बेस्ट न्यूट्रियन्स इन द वर्ल्ड. प्रेग्नंट लेडीज पासून ते सर्वांच्या पर्यंत आपण हे खाऊ शकतो. कशासाठी? ताकद वाढण्यासाठी, वाढवण्यासाठी, एनर्जी एफिशियन्सी आणि व्हायटॅलिटी. स्पिरुलिनाचं मार्केट प्रचंड आहे. आणि स्पिरुलिना खाताना 2 आणि 3 आणि 4 सांगू नका खायला, 10 खायला सांगा. मग बघा रिझल्ट कसे आहेत. सकाळी 5, संध्याकाळी 5, सकाळी 10, संध्याकाळी 10. खा म्हणा 2-4 महिने, आणि मग तुमच्या बॉडीतलं सगळं न्यूट्रिशनची भरपाई व्हायला लागेल आणि तुमचा स्टॅमिना पूर्णपणे वाढायला लागेल. इम्युनिटी वाढवणे, स्टॅमिना वाढवणे, प्रतिकारशक्ती वाढवणे, अंगातलं रक्त वाढवणे, हे सगळं काम करते स्पिरुलिना. ओके. हे माझ्यासाठी क्वीन ऑफ न्यूट्रिशन, न्यूट्रिशनचा खजाना याच्यामध्ये तुम्हाला घ्यायला मिळेल. त्याच्यामुळे ही जम्बो बॉटल मिळते, हे कॅप्सूलमध्ये मिळतं, टॅबलेटमध्ये मिळतं, पावडर फॉर्म मध्ये मिळतं. ओके. ही जम्बो कॅप्सूल 1775, छोटी 625 रुपयाला. हे तुम्ही घेऊ शकता. आणि कशा करता घ्या? डॉक्टरकडे मी जेव्हा रक्त चेक करतो आणि जेव्हा पेशंट बेडवरती आडवा असतो तो एवढंच लिहून देतो. काय लिहून देतो? आयर्न कमी झाले, कॅल्शियम कमी झाले, मॅग्नेशियम कमी आहे, सोडियम कमी आहे, झिंक कमी आहे, आणि काय देतो? देतो तुम्हाला आर्टिफिशियल न्यूट्रिशन सप्लिमेंट. ते केमिकल पासून बनवलेलं आहे, नॅचरल अजिबात नाही. तात्पुरतं बरं वाटेल, परत पहिले पाडे 55. तसं जर नको असेल तर नॅचरल आपल्याकडं तुम्हाला न्यूट्रियन्स पाहिजे. न्यूट्रिशनल व्हॅल्यू आपल्या स्पिरुलिनाची कशी आहेत? मोर दॅन 100 न्यूट्रियन्स, पौष्टिक पदार्थ, आणि 2000 इन्झाईम्स, जे तुमच्या बॉडीचा हार्मोनल बॅलन्स चांगल्यात चांगला ठेवायचा प्रयत्न करणार. हे सगळं तुम्हाला इथे मिळायला लागेल. त्यामुळं आपली स्पिरुलिना सरसकट सगळ्यांना खायला द्या, अगदी प्रेग्नंट वुमन पासून ते वयस्कर माणसांच्या पर्यंत. याच्यानंतर स्पिरुलिनामध्ये आपल्या काय आहे? एक स्पिरुलिना इक्वल टू 27.5 सफरचंद, एक स्पिरुलिना इक्वल टू पाव किलो वाटाणा, अर्धा डझन केळी, चिकन, कॅबेज, कोबी सगळं मिळायला लागेल. एवढं सगळं आता आपण जे बाजारात आणतो त्याला 700-800 रुपये मोजतो, आणि त्याच्यात टाकलं युरिया, सुपला, प्रिझर्वेटिव्ह, केमिकल, पेस्टिसाइड्स. कुणी भाजी विकणारा माणूस पण त्याच्यामध्ये मार्जिन काढतोय. भाजी पिंपरीत आणतो 10 रुपयाची आणि विकतो 20 रुपयाला, तिथं तुम्ही कुणीच काय म्हणत नाही. मेडिकलवाला 1 रुपयाची गोळी 20 रुपयाला विकायला लागला, तिथंही काय म्हणत नाही. डॉक्टर एका गोळीने सुरुवात झाली तर 50 गोळ्या खातो तरी बरा होत नाही, तिथंही काय म्हणत नाही. टीएक्सनलाच का प्रॉब्लेम येतोय? कारण सांगताना मी त्याला नीट सांगत नाही, किंवा त्याला त्याचं महत्व कळालेलं नाही. लोक अज्ञानी आहेत. त्यामुळे तुम्ही तुमचा नाव, तुमचा अनुभव, तुमचं शेअरिंग करा. त्याला अगदी आतलं डिटेल सांगत बसायची काय आवश्यकता नाही. फक्त हेल्थ बेनिफिट वरती बोला, हे त्याला सांगा. आणि मग तेवढंच नाही तर आपल्याकडे चहा कॉफी सगळं आलंय. घरातला चहा कॉफीचा ब्रँड जरी तुम्ही बदलला तरी सुद्धा तुम्हाला पाहिजे तेवढं आरोग्य मिळायला लागेल.
घरामध्ये दूध, साखर, चहापत्ती घ्यायची काही सुद्धा आवश्यकता नाही. जे डिएक्सनचे लोक तुमच्याकडे आले ते स्वतः खातात, पितात, वापरतात म्हणून तुमच्याकडे आलेत आणि ते तुम्हाला सांगतायत आणि मेथड सांगतात तशीच वापरा. आपला चहा काळाच प्यायचंय, गुळातच प्यायचंय, साखर नाही पाहिजे. नुसतं चहाचं काळा पाणी पिऊ शकता. कशासाठी? बरं होण्यासाठी. आता जे तुमच्या जिभेला चव देतंय ते तुम्हाला आजारी पाडतंय. त्याच्यामुळे चहा कंपल्सरी बदला सरसकट जाऊन. ज्यांच्या घरात मुलं छोटी असतील, मुलं कॉलेज करतायत, शाळा शिकतायत, त्यांना कोकोची कंपल्सरी द्या. आणि ज्या लोकांना दूध, साखर, चहापत्ती सगळंच लागतं त्यांना कॉफी बदला. हे सगळ्याच्या सगळ्या लोकांना तुम्ही देऊ शकता. कंबूचा खूप चांगला हे ड्रिंक आहे. हे आपल्या पोटातले हेल्दी बॅक्टेरिया चांगले करतात. आपण जे जेवण करतो त्यातनं आपल्या पोटामध्ये चांगले न्यूट्रिशन आणि बॅक्टेरिया जायला पाहिजेत. पण आपल्या पोटात बॅक्टेरिया जातच नाहीत आणि खास करून जे लोक हॉस्पिटलाइज होतात त्यांना डॉक्टर केमिकल औषध, सलाईन, इंजेक्शन, गोळ्या देऊन देऊन त्यांची खायची भावना जाते. नॉर्शिया त्यांना आलाय, त्यांना झोपा का लागत नाहीत, महिलांचे पिरियड रेग्युलर का येत नाहीये, किंवा तुमचा स्टॅमिना का नाही, तुमचा मूड का गेलाय, तुमचं वजन का वाढलंय, तुम्ही एवढ्या अॅनिमिक का झालाय, एकच रिझन आहे, तुमच्या पोटात प्रचंड गडबड आहे. म्हणजे तुमच्या पोटाला पाहिजे होतं हेल्दी बॅक्टेरिया, ते कोण देणार आहे? कंबूचा. दररोज एक बॉटल प्यायची, सलग 3 ते 4 महिने कंबूचा प्या. तुमचे रिझल्ट भन्नाट्या लागतील. आणि कंबूचा सगळ्यांना चालतो, लहान मुलापासून मोठ्या मुलापासून, आई बाबा, म्हातारी, आजी आजोबा सगळ्यांना द्या, काही प्रॉब्लेम नाही. तुमचे दवाखाना अजिबात राहणार नाही. त्याच्यानंतर स्किन केअर, साबण बदला. आता नुसता साबणासाठी आपण आता एक एक ब्युटी सोप, फक्त सोपची दुकानं पकडा. आता आपण कोल्हापूरमध्ये एका शॉपमध्ये एकाच वेळेस 110 सोप दिलेत आणि आता पुढच्याच लवकरच आपल्याला 500 सोपची ऑर्डर येते. साबण जात आहेत, बॉडी लोशन जात आहेत, फेसवॉश जाते. अरे झुकती दुनिया झुकाने वाला चाहिए. लोकांना ब्रँडेड बाजारात काही मिळत नाही, आपल्याकडे सगळं ब्रँडेड आलंय. आपल्याकडं नीली तेलम ऑइल जे आहे ना, हे आदिवासी तेलापेक्षा सुद्धा चांगलं आहे. तुम्ही फक्त युट्यूब बघून पागल नका हो. युट्यूब वाले तुम्हाला सगळेजण येते ना आपापले सांगत पागल करायला लागेल. डीएक्सनच्या ब्रँड एवढं काहीच नाही बाजारामध्ये, कोणच नाही, उभं पण राहू शकत नाही आजूबाजूला सुद्धा. त्याच्यामुळे नीली तेलमचा सुद्धा भन्नाट रिझल्ट आहेत. त्याचे पोस्टर छोटे छोटे बनवा ना. सगळे डिपेंडन्सी का, मी काहीतरी क्रिएटिव्हिटी करायला पाहिजे. हे बाजारात द्या. नीली तेल सुद्धा प्रत्येक दुकानात 50-50 जातील, ब्युटी पार्लरमध्ये जातील. तुम्ही त्यांना सांगा शॅम्पू आपला ट्रिमेंडस चांगला आहे. सगळ्यात महत्वाचं मसाज ऑइल, गुडघेदुखी, पाठदुखी, कंबरदुखी, काय दुखादुखी झाली, तेल वापरा. सध्या सगळ्या लोकांचे खांदे जाम आहेत, पाठ कंबर दुखतायत, गुडघे दुखतायत. मसाज ऑइल जबरदस्त आहे, तुम्ही देऊ शकता. हे चेहऱ्यावरती पण लावू शकता, हे डोक्याला पण लावू शकता. शॅम्पूने आपले केस धुवा सकाळी दररोज. टाल्कम पावडर उन्हाळ्यात भरपूर चालले. कित्येक लोकांच्या अंगाला इचिंग येतं, खाज, खुजली, खरूज, नायटा, इसब, घाम, घामोऱ्या, सगळ्यांचा इलाज टाल्कम पावडर. त्याच्या टाकल्या आपण गॅनोडर्मा. न्यूट्री कोकोनट व्हर्जिन ऑइल. सगळ्यांनी सरसकट प्यायला सुरुवात करा. गुडघे बदलणं सोपं नाही. तुमच्या टाचा दुखतात, पाठ दुखते, कंबर दुखते, फॅटी ऍसिड्स बॉडीमध्ये राहिले नाहीत, तुमचं कोलेस्ट्रॉल वाढलंय, फॅटी लिव्हर वाढलाय तुमचं. त्यासाठी पहिलं कोकोनट व्हर्जिन ऑइल किमान 2 चमचे घरात सगळ्यांनी प्यायला सुरुवात करा. सर्दी, कफ, खोकल्याकरता सिटोपॅन कफ सिरप आहे. दाताकरता टूथपेस्ट आपल्याकडे चांगली आली. ही टूथपेस्ट मल्टीपर्पज आहे. आणि गावातल्या खेडेगावातल्या लोकांना टूथपेस्ट मिसरी घासतात तसं दिवसातनं 3दा घासायला लावा. 4-5-10 कप आपला चहा प्यायला सांगा, आजारच गायब. बिस्किट आली 50 रुपयाला. च्यवनद्रव्य काढा, भन्नाटा डायबिटीस करता आणि सगळ्या लेडीज प्रॉब्लेम करता. 750 रुपयाला 1 लिटरची बॉटल आहे. सकाळ दुपार संध्याकाळ 30-30 मिली प्या ना. दररोज 50 मिली जरी तुम्ही पिला तरी साधारणपणे 20 दिवस बॉटल जाईल. तुमचा आजारच गायब व्हायला लागेल. च्यवनद्रव्य काढा सुद्धा भरपूर चांगला आहे. आणि सगळ्यात पहिलं घरातलं गोड तेल पहिलं बदला. 2 लिटरची बॉटल आपल्याला 495 ला मिळते, एमआरपी 620 रुपये आहे. शिवाय त्याला 110 100 पीव्हीएसवी पण सुद्धा आलेत. त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचं की आपल्या घराघरात जा आणि तिथं गोड तेलाची बाटली, मिठाची भरणी बदलायला घ्या. बायकांच्या हातात 2,000 रुपयाचा किराणा माल बदलायचं. आपण त्यांना लायसन ऑलरेडी दिलंय. तो कुठलं गोड तेल आणतीन, कुठलं मीठ आणतीन, कुठली चहाची भरणी आणतीन, पेशंट साबण आपण विचारायला जात नाही. तेवढेच पैसे त्यांच्या हातात 2-2,500 रुपये द्या आणि ते बायकांनी हातात घ्या आणि बदलायला सुरुवात करा सरसकट जाऊन. हे जर तुम्ही केलं तर भरपूर फायदा होईल. एकदम 6 बॉटल घेतल्या 2760 रुपये, म्हणजे 440 रुपयाला 2 लिटर. 220 रुपयाला काहीच मिळत नाही.
आणि वर वाचा काय लिहिलंय, झिरो कोलेस्ट्रॉल, ट्रान्सफॅट फ्री, नो प्रिझर्वेटिव्ह, रिच इन अँटीऑक्सिडंट, गॅमा ओरिजिनॉल, 15,000 ppm. नुसतं गोडे तेल घरातलं बदलून सुद्धा फॅटी लिव्हरचा त्रास जातोय, थायरॉइडचा त्रास जातोय, बीपी कंट्रोलला येतोय, डायबिटीस कंट्रोलला येतोय, स्किन चांगली होते, पोट साफ होतोय, वजन उतरतंय. आणि जर तुमच्या एरियामध्ये वडापाववाला आहे, केटरिंग वाला आहे, तर त्याला म्हणा हे तेल डबल डबल वापरलं तरी चालतंय, काही प्रॉब्लेम नाही. कारण ह्याचा हाय फ्लॅश पॉइंट आहे, त्याच्यामुळे त्याचा धूर पण तेवढा होत नाही, कमी लागतंय, कमी जळतंय, हे त्याला बिंदास द्या. त्याच्यामुळे मीठ आणि गोड तेल, ज्यांना हार्ट, बीपी, कोलेस्ट्रॉल आणि थायरॉइडचा प्रॉब्लेम आहे, त्यांना हे 2 ऍटम सरसकट बदलायला घ्या. हे खूप चांगले प्रोडक्ट आहेत. आणि त्याच्या जोडीला नीम चिबुळे, ज्याच्या अंगाला खाज, खुजली, खरूज, नायटा, त्वचेची बिमारी काही आली, केसांची काही आली, त्याला नीम चिबुळी सकाळ संध्याकाळ खायला द्या. ब्राह्मी, मेंदूचे आजार, गिलोय, इम्युनिटी, ताकद, अशक्तपणा, कमजोरी, अश्वगंधा, मसल एनर्जी वाढवायची आहे. ब्लॅक क्युमिन, महिलांचे आजार, पोट साफ होत नाही, युट्रस क्लीन नाही, पाळीचे प्रॉब्लेम, ती आई झाली पण तिला दूधच नाही, ब्लॅक क्युमिन द्या. त्रिफळा, वाता पित्त कफासाठी सगळ्या डब्या 340 रुपयाला आहेत. आपल्या पडतात 270 रुपयाला. एवढं स्वस्त रामदेव बाबाकडे पण नाही. 400 ग्रॅमची एक गोळी आपली, एक टॅबलेट. त्याच्यामुळे खूप चांगलं आहे. आणि सध्या सगळ्या महिलांना 80-90% जेंट्सला सुद्धा B12 कमी आहे, कॅल्शियम कमी आहे, D3 कमी आहे. ह्या सगळ्यांना पाना जिन्संग आणि हेल्दी बोन गेलंच पाहिजे. कारण त्याला एवढंच विचारा, तुम्हाला ताणतणाव आहे का, तुम्हाला चिंता वाटते का, उदासी आली का, आळस येतो का, भीती वाटते का, तर तुम्हाला इम्पॅक्ट होणार आहे मेंटल स्ट्रेंथ वरती, मेंदूवरती. कित्येक लोक सुइसाइड करतायत. इंजिनिअरिंग केलं, मेडिकल केलं, ती आई झाली आणि ती मग तुमचं काय होतं, अबॉर्शन का व्हायला लागले, किंवा संसार का टिकत नाही, ताणतणाव का घेता, आत्महत्या का करता, भांडणं का होतात. काही नव्हतं, त्याला B12 कमी होतं आणि कॅल्शियम कमी होतं, काहीच आजार नव्हता, ते जेवणीशी गेलं. ह्याला कोण सांगणार आहे. B12 कमी झाल्यामुळे काय होतं, तुमची नजर कमी होते, हातापायात कळा निघतात, जीभ जड होते, लक्षात काय राहत नाही, कानात आवाज येतो, धकधक वाटतं, पडता कुठं पण, चिंता वाटते, डोळे पिवळे पडतात, श्वास कमी जास्त चालतो, अशक्तपणा, पेल स्किन. तुम्ही बघितल्यावर जुन्या काळात बघा ना, किती महिला काम करायच्या शेतात, काय घरी वॉशिंग मशीन नाही, फ्रीज नाही, कुकर नाही, लाईट नाही, पाणी नाही, पाणी शेंदायचं, बाहेर धुणं धुवायला जायचं, शिरड राखा, मसर राखा, गुर राखा, रानात पण जा. इथं काय व्हायला लागलंय, तरी पण मला कामं का होत नाही, मी आजारी का पडतो, मी अशक्त आहे, मी कमजोर आहे, मानसिक कमजोरी आहे. सगळ्यात महत्वाचं, प्रोडक्ट खायला सुरुवात करा. आणि आता उन्हाळ्याकरता भन्नाट प्रोडक्ट आले, सुपर ग्रीन. सुपर ग्रीन, त्याच्यामध्ये 15 गोळ्या आहेत. त्याच्यात काय टाकलंय ते जरा नीट बघायचं, पोस्टर बनवा, फोटो काढा. अश्वगंधा टाकले, तुळशी टाकली, आमला, शतावरी, त्रिफळा, गव्हांकुर टाकले, तुरला पावडर, अल्फा अल्फा, पालक टाकलाय, शेवगा टाकलाय, बडीशेप टाकली, त्याच्यानंतर गवती चहा टाकलाय, लवंग टाकली, दालचिनी टाकली, वेलची टाकली, जवस टाकलंय, तीळ टाकलाय, बीटरूट आहे, हळद आहे, बरेली सीड्स आहे. एवढं सगळं, कोणाकडे तरी एक मला प्रोडक्ट दाखवा आयुर्वेदाचं, त्याच्यात सगळे एवढं टाकलंय आपण. फक्त आपल्या सुपर ग्रीन मध्ये च्यवनरवे काढा सुद्धा हे सगळं आहे. त्याच्यामुळे आपण हे सगळ्यांना देऊ शकतो. मग आणायची कशी, हे सगळं मिळण्याकरता तुम्ही आमच्या हातात हात मिळवा. ओके, आम्ही तुम्हाला सगळं द्यायला बसलोय. आणि सगळं आम्ही तुम्हाला कसं देणार आहे, तर आम्ही तुमचा फॉर्म पण भरणार आहे, मग आम्ही तुम्हाला डिस्काउंट मध्ये देणार. आणि मग तुम्ही सगळे प्रोडक्ट डिस्काउंट मध्ये खा. सेल लागला की दुकानात पळता, साड्या कपडे घ्यायला, भांडी घ्यायला, काय पण घ्यायला, सेलमध्ये अर्धा सेल तो टाकाऊ पदार्थांचा असतो. आपल्याकडे डिस्काउंट कार्ड मिळते. स्वतःचं भविष्य स्वतःच्या हातात घ्यायला शिका. स्वतःचं स्मार्ट कार्ड काढा, 120 रुपये खर्च करा आणि आपल्या स्टॉक पॉइंटला नेऊन द्या, पुणे ब्रँच ऑफिसला द्या. असं स्वतःचं स्मार्ट कार्ड काढा आणि सगळे प्रोडक्ट वापरायला सुरुवात करा. घरातले 4 ते 5 प्रोडक्ट बदलायचे म्हणजे बदलायचे. ज्या गोष्टी करायच्या त्या करायच्या, नाही करायच्या त्या अजिबात नाही करायच्या. तिकडे बघायचं पण नाही. अशी भावना कशी काय होते आपल्याकडं, इकडे तिकडचे प्रोडक्ट बघायची. सोनं माझ्या हातात आहे, तुम्ही तांबण रुपण लोखंड काय बघत बसलाय. ब्रँडेड प्रोडक्ट माझ्याकडे आले तर मला डोक्यात विचार तरी कसा येतो की मी इकडे तिकडे भटकायची गरजच नाही. हेच प्रोडक्ट मला वापरायचे. का वापरायचे? कारण तुमच्या घरचा प्रॉब्लेम समोर आलाय. काय प्रॉब्लेम आहे? तुमच्या पंजोबाला आजोबाला जाऊन भेटा, गावाला फोन करा. 1920 साली 1 रुपयात घर चालायचं. 1940 मध्ये 10 रुपये लागायला लागले महिन्याला. 1960 साली 100 रुपये लागायला लागले महिन्याला.
1980 साली 1,000 रुपये लागायला लागले महिन्याला, 2000 साली 10,000 रुपये लागायला लागले महिन्याला, 2020ला 1,00,000 रुपये तर तुमच्या घरात महिना येत नसतील तर तुम्ही जगू शकत नाही पुण्यामध्ये. पुण्यात मेट्रो आली, 2 BHK 1 करोड रुपयाला झाला. मुलांची शिक्षण किती महाग झाली. बरं, मुलांना शिक्षण शिकून नोकऱ्या कुठे आहेत आणि काय नोकऱ्यांच्या मागे लागलाय. मला सांगा, तुमचं मूल लहान असल्यापासून शाळेत घेऊन जाताय, क्लास बघताय, ट्युशन बघताय, 10वी बघताय, 12वी बघताय, त्याला पुढे जॉब कुठे? जॉबच नाही. मग तुम्ही एवढं सगळं स्ट्रेसमध्ये असताना तुम्ही तुमच्या मुलांना लहानपणापासून डीएक्सएन 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 त्याला बिंबवलं पाहिजे. आणि हे जर तुम्ही करत गेला तरच हे होईल. सक्सेस फॉर्म्युला काय आहे? टू बी अ मिलेनियर. तुम्हाला तुमचं चांगलं आरोग्य, चांगलं घर, मुलांचं शिक्षण, फॉरेन ट्रिप, बक्कळ पैसा, हे सगळं पाहिजे रे. नुसतं पाहिजे म्हणून होत नाही. नुसतं मला नंबर काढायचा म्हणून होत नाही. त्याला घाम गाळावा लागतो, तरच त्याला चांगले मार्क पडतात. श्रीमंत व्हायला मेहनत घ्यावी लागते रे. भिकारी व्हायला मेहनत घ्यावी लागत नाही. हाय त्या ठिकाण घरात वाटण्या करत बसायचं नाही, भावामध्ये भांडणं करायची नाही. मला श्रीमंत व्हायचंय, मला भावाला पण सांभाळायचं, मला गाव पण सांभाळायचंय. सगळ्यात महत्वाचं, मला फुल मार्क पाडायचे आणि माझ्या अख्ख्या घराण्याला कामाला लावायचे, मला कंपनी टाकायची. असला मोठा विचार काहीतरी करायचा. आणि माझ्या घरात इमिजिएट आज निर्णय घ्यायचा, शॉप टाकायचंय मला. माझ्या घरात मला शॉप टाकायचंय, त्यासाठी मला 10-20 हजार रुपये घ्यायचे आणि असं घर माझं सजवायचं. एक कोपरा, आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट आपल्याकडे आहेत, आपल्याकडे चहा कॉफी सगळं आहे, बिस्किट आहेत, गोडे तेल आहे, मीठ आहे, साखर आहे, गुळ आहे, आपल्याकडे फरशी पुसायचं आहे, मल्टी क्लिनर आहे, सगळे ब्रश आहे, टूथपेस्ट आहे. हेच मला घरात ठेवायचंय. हॉलमध्ये मला ठेवायचंय 10-20 हजार रुपयाचं. येईल त्याला मी हेच सांगणार आणि असा मस्तपैकी रॅक सजवणार. देवाची अगरबत्ती आपली वापरा. काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? सगळं आपल्याकडे मिळतंय. आणि मग कसं वाढवायचं आपल्याला? तर मला घरात मंथली काय लागते लिहून काढा. ओके, मला एकट्याला काय लागते, माझ्या कुटुंबाला काय लागू शकतं, आणि मला जे लागते असे 20 कंझ्युमर मला मिळवत जायचे. हे जर 20 कंझ्युमर मी मिळवत गेलो, त्यासाठी मला शिडस्टॉक घरात आणायचा आहे. आणि दादांनो, वेळ भरपूर गेलाय. डीएक्शन कधीपासून तुम्ही करताय, कधीपासून करायचंय, आणि पुढचे 5 वर्ष बघा अजून काय होणार आहे. 5 वर्षानंतर आपली मुलांची लग्न व्हायला लागतील, आपण सेकंड प्रायोरिटीवरती जाऊ. याच्यासाठी आजही विचार करा. तुमच्या नासा नासा धमक आहे. जो मेसेज ग्रुपवरती येतो तो टीम मध्ये का जात नाही? पाहुण्या वेळेत मी का जात नाही? कुणाच्या बापाला डिएक्शन करताना घाबरायची गरज नाही. तेवढ्या ताकदीनं वाढवता आलं पाहिजे. आणि मी जे काम करतो दररोज, ते काम 90 दिवसानंतर माझ्याकडे काम करणारी 6-7 पोरं तयार व्हायलाच पाहिजे. आपले प्रोडक्ट कुणाकुणाला चालतायत? सगळं तुमचं तोंडपाठ झालंय रे. प्रेग्नंट वुमनला चालतायत, लहान मुलं, शाळेतली मुलं, टीनेजर्स, मॅरिड कपल. पण मी त्यांना सांगायला गेलो का, ते घेत नाहीत. का घेत नाहीत? कारण मी तो माइंडसेट केलेला नाही. मला द्यायचंच आहे, मला विकायचंच आहे, मी ते करणारच, मी जिंकणारच, असं म्हणूनच मार्केटला उतरायचंय. सगळं काय घडू शकतं. आणि ही कॉस्ट तुमच्या समोर आहे. MRP, DP, PVSV, हे सगळं तुम्हाला माहिती झालंय. फक्त ते करा आणि बिंदास करायला घ्या. अजिबात घाबरायची काय सुद्धा आवश्यकता नाही. आणि हेच लोकांना तुम्हाला सांगत जायचे आणि लोकांच्याकडनं तुम्हाला